नगर आहे, वर्धा आहे, त्यानंतर बरेचसे असे जिल्हे आहेत की त्यामध्ये जिल्हे काही तालुके आहे त्यामध्ये आणेवारी जाहीर आहे. म्हणजे की 50 पैशापेक्षा कमी आहे. म्हणजे की 40 पैसे, 30 पैसे असे काही आहे. आता आणेवारी कोण जाहीर करते? तर शेतकरी मित्रांनो, तुमचे जे काही जिल्हा अधिकारी आहेत, ते आणेवारी जाहीर करीत असतात. म्हणजेच की माझ्या जिल्ह्यामध्ये जी काही नुकसान भरपाई झाली आहे, ती 50 पेक्षा कमी आहे. म्हणजे की लय भरपूर प्रमाणात नुकसान भरपाई झाली आहे आणि शेतकऱ्यांना ही आणेवारी जाहीर करण्यात येते. त्यानंतर जर तुमची नुकसान भरपाई कमी असेल, 75% पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला म्हणजे की नुकसान भरपाई जास्त काय मिळत नाही. आता शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणसाल आता मागे तर 22 जिल्हे माहीत होते, पण 22 जिल्ह्यामध्ये असं आहे शेतकरी मित्रांनो, की जे काही वैयक्तिक क्लेम आहेत, त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. म्हणजेच की असे काही जिल्हे आहेत की त्यामध्ये काही गावामध्ये भरपूर पाऊस पडण्यात आलेला आहे किंवा नुकसान झालेलं आहे, काही तालुक्यामध्येच नुकसान झालेलं आहे. तर अशा ठिकाणी जे काही वैयक्तिक क्लेम आहे त्याचा वापर करून पीक विमा नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो आता हे 18 जिल्हे आहेत की ज्यामध्ये 50 पेक्षा कमी आणेवारी दाखवण्यात आली आहे. म्हणून या 18 जिल्ह्यांना संपूर्ण प्रमाणे पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे. अशा प्रकारची अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करायचं आहे. आणि अजून बी तुम्हाला आणेवारीविषयी स्पष्ट माहिती कळली नसेल नक्कीच सांगा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्पष्ट आणि समधी माहिती सांगायचा प्रयत्न करेन. हे बी प्रयत्न कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि तसेच शेतकरी मित्रांनो, ही आणेवारी 2025ची जी काय जाहीर झालेली ही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. ह्या 18 जिल्ह्यांना आणेवारी जाहीर झाली. त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर पाहून घ्या. परभणी आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे, जालना आहे, त्यानंतर संभाजीनगर आहे, त्यानंतर आपले जे काही वर्धा आहे, डबल बीडमध्ये तर काही शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळालेली आहे, काही राहिलेली आहे. असे बरेचसे असे जिल्हे आहेत जे की त्यांना आणेवारीमध्ये स्पष्ट म्हणजे की मंजूर झालेले आहेत. आता या जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना ही